गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. माहिती आहे खूप दिवसानंतर ब्लॉग टाकतो आहे मी, कारण आपण कुठे जातच नव्हतो फिरायला. मुळात वेळ पण मिळत नव्हता आपल्याला आणि कोण फिरायला पार्टनर पण मिळत नव्हता. पण आज चाललो आहे आपण एक छोट्याशा राईडला. पण विषय असा आहे की बाईक फक्त आपली अंबाडीपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे आपण कारने जाणार आहे. तर चला, आजची राईड नाही म्हणता येणार, आजची ट्रिप होईल आपली कारमध्ये. चला जाऊयात. डेस्टिनेशन तुम्हाला तिकडे पोचल्यावर मी सांगेल कुठे आलो आपण ते. चला, श्री स्वामी समर्थ, ओम साईराम, जय बजरंगबली. पाऊस पूर्ण आभाळ असं भरलेलं आहे वरती. काय का नाही, पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत फायनली आणि मान्सून चालू झालेला आहे आणि पूर्ण आभाळ भरलेलं आहे. अंबाडीपर्यंत पोचेपर्यंत पाऊस पडायला नको, कारण पूर्ण भिजून जाऊ आपण. पावसाळ्यामध्ये ना रस्त्याची खूप वाट लागते, किती पण चांगलं असू दे. बघा कसे आता खड्डे पडायला लागलेत रस्त्याला. तर पावसाळ्याची ही सिच्युएशन आहे, कठीण काम होऊन जातं पूर्ण रोडचं. तर मित्रांनो, आता फायनली आपण आलेलो आहेत कारमध्ये. अंकितचा आपण भरपूर वेळ गेला आणि आज आपल्याला गंडवलेलं आहे 1 तास. पुन्हा लेट आलेलं आहे अंकित, मस्ती करतोय. आता गाडीमध्ये आलो आपण. बाईक आपण ठेवलेली आज, कारण पाऊस भरपूर पडणार आहे, माळशेजला असणार आहे पाऊस. त्याच्यामुळे आपण बाईक घेऊन जात नाहीत, कारमध्ये चाललो आहे आज, कारण भिजायची इच्छा अजिबात नाही. त्याच्यामुळे आता जो प्रवास होईल तो पूर्ण प्रवास होईल कारमध्ये. आता आपण जस्ट स्टार्ट केलेलं आहे. जेव्हा आपण मुरबाडमधून एंट्री टाकू माळशेज घाटाला, तेव्हा आपण ब्लॉग पुन्हा स्टार्ट करू, कारण जो रूट आहे तो ऑलरेडी आहे, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे मागच्या वर्षीच्या. त्याच्यामुळे ज्या रूटला आपण गेलेलो त्याच रूटला पुन्हा जाणार आहेत. त्याच्यामुळे तो रूट दाखवणार नाही मी. आपण डायरेक्ट तिथे मेन लोकेशनवर गेल्यावर तुम्हाला ब्लॉगची सुरुवात करेन मी. तर मित्रांनो, आता समोरचा जो डोंगर दिसतो ना तुम्हाला, त्याला माऊलीगड बोलतात. आपण त्याच्यावरची पण माऊलीगडावरची पण ट्रेक केलेली आहे लास्ट टाईम. हवा गेलेली आहे आपली पूर्ण, पावसाळ्यातच केलेली ट्रेक. पावसाळ्यात ट्रेक करण्यासारखा गड नाही आहे तो, म्हणजे करू शकता तुम्ही, पण स्लिपरी रोड, पूर्ण स्लिपरी होऊन जातो. चिखल वाट आहे पूर्ण, त्याच्यामुळे थोडा रिस्की होऊन जातो. त्याच्यामुळे पावसाळ्यात ट्रेक टाळावी त्या गडावरची. कारण आताच 2-3 आठवड्यापूर्वी एक ट्रेकर होता, तो दरीमध्ये पडला होता 300 फूट खाली. पण रेस्क्यू केलं त्याला, पण त्याच्यामुळे बोलतोय की ट्रेक टाळावा पावसाळ्याच्या वेळेस. आता आपण पोचलेलो आहेत, कुठल्या गावात पोचलो आहे आपण? पिवळी. आता आपण पोचलो पिवळीला. चला कंटिन्यू करूयात आपली जर्नी. अशा प्रकारे आता आपण ना माळशेजला आलेलो आहेत. घाट सुरुवात झाला आहे. समोर बघू शकता तुम्ही डोंगर आणि बघू शकता तुम्ही धुकं किती आहे, भरपूर धुकं आहे. आता एक काम करू आपण ना गाडी चालवायला बसलोय. थोडं पुढे गेलो ना की अंकितला परत त्याच्या सीटवर बसू आपण, ड्रायव्हिंग सीटवर, आणि आपण व्हिडिओ शूट करू चांगली. तर फायनली आता आपण ना एक ठिकाणी थांबलेलो आहोत. एक स्टॉप घेतला फक्त आपण एक, कारण आपल्याला ना मके खायचे आहेत. मके खाऊन घेऊ इथे आपण. समोर त्या तिथे मकेवाला आहे, मके खाऊन घेऊ आणि मग पुढे जाऊ. पाऊस पण पडायला लागला आहे छोटा छोटा. हां, समोरचा सीन बघू शकताय, मागचा सीन बघू शकता तुम्ही, किती मस्त आहे. डोंगर आहे, फॉग आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मके खाऊ मस्त.
आणि पब्लिक तिथं बसले आनंद लुटत आहे पाण्याचा. त्याला खालची जागा भारी माहीत आहे, बसून वगैरे आंघोळ वगैरे करायला मजा मस्ती. पाऊस कमी आहे त्याच्यामुळं पाणी कमी येते. पाणी वाढलं तर ही पण जागा रिस्की होऊ शकते, पण जिथपर्यंत पाणी कमी आहे तिथपर्यंत मस्त आहे, छान आहे जागा. समोर पेक तिथला की तिथे एक ग्रुप बसला पाण्यामध्ये. पण आता वरती आपण आलेलो आहेत माळशेज घाटावर. तुम्ही इथला सीन बघू शकता, किती मस्त आहे का नाही, किती मस्त सीन वाटतं. आणि इथे ना माकडांची फॅमिली बसलेली आहे, छोटे छोटे कसे बघा खातात. केळी वगैरे टाकलेली आहेत त्यांना पब्लिकने, आपल्याला बघून पळतात. या इकडे वरती पण आहेत. मित्रांनो एकच आहे की पावसाळा जेव्हा चालू असतो ना, पावसाळ्यामध्ये तेव्हा दरड कोसळण्याची खूप शक्यता असते. तर जितकं लवकर तुम्हाला या कडेच्या बाजूने पास होता येईल ना तितकं पास व्हायचं, लवकर जायचं. पण आता ठीक आहे, आपण एका साईडला आपण गाडी लावलेली आहे, आपली पार्क केलेली आहे. आणि आज आपली ही गाडी आहे. आपण आज 4 व्हीलर घेऊन आलो आहे ट्रिपला आपल्या. आज आपण ट्रिप नाही, राईड नाही सांगू शकत, आपण आज ट्रिपसाठी आलेलो आहेत आपल्या. आणि बघा वरचा सीन बघा किती मस्त वाटतोय. तिथे समोर ना प्रकाश पडला ना, इतकं भारी वाटतंय ना. आपल्याला अजून थोडं पुढे जायचं आहे तिकडे, पण तोपर्यंत या स्पॉटवर थांबून आपण थोडंसं एन्जॉयमेंट करू आणि मग निघूयात पुढे. एक स्पॉट मस्त आहे, फक्त एवढंच का इथे मध्ये स्पॉटवर बाईक असेल तर ठीक आहे, पण 4 व्हीलर थांबली ना तर ट्रॅफिक होऊ शकते. त्याच्यामुळं जरी थांबले तुम्ही तर जितक्या लवकर निघता येईल ना तितक्या लवकर इथून निघायचं. आणि इथे पुढे कुठेतरी ना पाणी पडतं वरतून गाडीवर. मला तरी वाटतं हाच स्पॉट होता, पण तिथे आता ना पाणी पडत नाही. हाच स्पॉट आहे की अजून याच्या पुढे आहे ना स्पॉट पाणी. आणि आता परत पाऊस चालू झाला आणि ना धुकं आलेलं आहे. त्याच्यामुळं पुन्हा इथला सीन आहे तो डायरेक्ट म्हणजे ना कव्हरअप होऊन गेलेला आहे, दिसत नाही मला. हा इथे या स्पॉटवर पाणी पडतं गाडीवर, पण आता पाणी कमी आहे म्हणून. हे बघा, ही बघा पब्लिक कशी मजा करते बघा. तर आता आपण या स्पॉटवर पुढच्या स्पॉटवर थांबणार. पुढे आता टनल येईल, त्या टनलमधून आपण आतमध्ये जाणार आहे. हा माळशेजचा टनल आलेला आहे आपण, आणि आता त्याच्यातून आपण एंट्री करतोय. बाजूला भिंती आहेत ना त्यावर बघा किती मस्त ना, असं काय बोलतात, पेंटिंग केलेलं आहे एकदम छान पैकी. कंक विशालगड, किल्ले विशालगड. पॉवर RX-100. आता इथला स्पॉट आलेला आहे. आपण गाडी आता थोडीशी कुठेतरी ना पार्क करू, पार्किंगला जागा बघू आपण गाडीला आणि इथल्या स्पॉटवर जाऊन येऊ. या इथे ना आपण आता स्पॉटवर पोहोचलेलो आहे. कोणता स्पॉट आपल्याला माहीत नाही, कारण धुक्यामुळं काहीच कळत नाही. त्यात इथे एक हॉटेल आहे फक्त, आणि इथे आपण थांबलो. इथे जागा भेटली आपल्याला मस्त गाडी लावायला. आता गाडी लावतोय. इथे छोटेसे असे खड्डे आहेत, त्याच्यात पाणी आहे. आणि आता आपण बनवूया मॅगी. आपण कालच ऑर्डर केलेलं ॲमेझॉनवरून पोर्टेबल शेगडी आणि सिलेंडर. त्याच्यावर आपण आता मॅगी बनवून बघू. आणले ना प्लेट आपण. मॅगी शिजते आपली इथे, आणि इथे फोटो सेशन चालू आहे. समोरचा एरिया बघू शकता तुम्ही. आता परत धुकं आलेलं आहे इथे. मग अशी धुकं गेलेलं पूर्ण एरिया क्लिअर झालेला, पुढचा डोंगर पण दिसत होता, पण आता पुन्हा धुकं आलं इथे वरती. मॅगी आपली थोड्याच वेळात बनवून होईल, 1-2-5 मिनटात. पाऊस नको यायला फक्त. चला मॅगी बनवून घेऊया आपण. आता इथे मॅगी बनते आपली. मॅगी बनवून घ्या, थोड्यात मॅगी खाऊ, थोडा निसर्गाचा आनंद घेऊ मॅगी खाता खाता, आणि मग इथून आपण निघू घरी जायला. कारण
आता माझ्या मते तरी वाजले असतील 4:45-5 वाजले असतील. लवकर घरी जायला लागेल रात्र पडायच्या आधी. चला आपली मॅगी शिजून पार झालेली आता. मॅगी शिजलेली आहे पोटात जाण्यासाठी आता तयार आहे. फक्त तो आता डिश घ्यायला गेला आहे बाबू. डिश आणेल मग डिशमध्ये घेऊ आणि मस्त थंड हवेचा आणि या धुक्याचा आनंद घेत घेत मॅगी खाऊ आणि मग तांगड्या लावत घरी जाऊ. चला थंड थंड वातावरण आणि गरम गरम मॅगी. जास्त तिखट आहे ना, एक वेगळाच आनंद. फक्त एक गोष्ट राहिली, आपण दूध साखर आणि चहा पावडर आणली नाही, नाही तर चहा पण बनवला असतो. तर आता फायनली आपण ना स्पॉटवरून निघतोय. झाली मॅगी वगैरे खाऊन झाली, एन्जॉय पण करून झाली आपली. धुकं परत आलेलं आहे, पूर्ण जागेवर धुकं झालं आहे आणि मला तरी वाटतं आता थोड्या वेळात पाऊस पण पडायला लागेल आणि अंधार वाढत चाललेला आहे. अंधार पडायला लागला आहे हळूहळू, कारण टायमिंग निघत चाललेला आहे. त्याच्यामुळे जास्त अंधार व्हायच्या आधी आपण इथून निघूयात, घाटातून खाली पोहोचूयात आपण. तर घाटातून फक्त आपल्याला खाली उतरायचं आहे. घाटातून खाली उतरलो का झाले. हे प्रथमेश बोलतो गाडीने आपल्या रिव्हर्स गिअर टाकून यू टर्न मारलेला आहे आणि आता आपण निघालोय घरच्या रस्त्याला. तर निघत आता आपण घरी हळूहळू. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो मी, म्हणजे रस्त्याचा. बाकी ती फॉग आलेलं आहे त्याच्यामुळे आता पुढचं व्हिडिओमध्ये किती दिसते तुम्हाला मी सांगू नाही शकणार. तरी पण आपण एक टाइम लॅप्स लावून देऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा प्रवास आपला संपलेला आहे. मी व्हिडिओची एंड करायला ॲक्च्युअलमध्ये विसरलो होतो. तर व्हिडिओची एंड आता आपण गाडीमध्येच करतो आहे. आता आम्ही पोचलो आहे टिटवाळ्याला, पण इथे थोडंसं जेवण वगैरे करून मग आम्ही घरी जाणार आहेत. आता जस्ट आम्ही सीएनजी पंपावर अंकितने सीएनजी फिलअप केलेलं आहे गाडीमध्ये आणि निघालो आता आम्ही आमच्या एका मित्राचा ढाबा आहे तिकडे जेवायला. ढाब्यावर जेवून वगैरे मग आम्ही घरी निघू. तर ह्या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो. आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. मी अशाच नवीन ठिकाणांचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. विचार केलेला आहे आपण की ह्या मान्सूनमध्ये आपण जितके पण स्पॉट्स आहेत चांगले जवळपासचे, जे फिरण्याच्या म्हणजे फॅमिली ट्रिपसाठी किंवा फ्रेंड्स ट्रिपसाठी तुम्ही जाऊ शकता किंवा स्मॉल राईडला जाऊ शकता, असे जितके पण स्पॉट आहेत तितके कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत. तर बघूयात आता काय होतं आहे. तर संडेला तर आपल्याला निघता येणार नाही बाहेर, पण जितकं निघता येईल तितकं आपण ट्राय करू. तेवढं मी ट्राय करेल आणि तुमच्यासाठी व्हिडिओ आणेल. तर भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.